आपण लोटससाठी जे रायझोम घेतलं आहे तो आपल्याला खूप छान रायझोम मिळालेला आहे. एका टपमध्ये एकच व्हरायटी लावायची असते, तर ही मल्टीपेटलमधली व्हरायटी आहे आणि कमी जागेमध्ये येणारी व्हरायटी आहे. ब्लूमिंग कॅपॅसिटी छान आहे. तर हा पार्ट रायझोमचा आहे. लावताना आपल्याला असा कमीत कमी 2 फूट बाय 1 फूटचा टप हवा आहे आणि हे लावताना आपण असं सोडून द्यायचं पहिल्यांदा साईडला. ठीक आहे. आता हे कळी आणि फुलं आहे, हे जास्त टिकणार तर नाही आहे, पण नवीन फुलं येतील. जसं हे जळून जाईल 2 दिवसात, नवीन पानं इथून येणार आहेत. आता हे त्याचे रनर्स, पुढचे रनर्स पण होणार आहेत आणि पानं याच्यातून येणार आहेत. तर नवीन फूट इथं मिळणार 1 2 3 आणि मग पुढे झाड वाढेल. आता हे लावताना आपल्याला खालची बाजू जी आहे इथं फूट नाही आहे, तर ही बाजू मी खाली दाबू शकतो. ठीक आहे. ही एवढी दाबली. आता इथे हे हलकंसं दाबलं आहे, हे इथे अर्धा इंच. ठीक आहे. हे झालं आमचं प्लांटेशन. आता हे वरती येत राहील वेळोवेळी. तर त्यावेळेस आपल्याला इथे एखादा दगड ठेवता येऊ शकतो, छोटा बंटल, एखादा छोटा दगड ठेवून द्यायचा, म्हणजे वारंवार वरती येणार नाही. तर हे पाण्याची काळजी अशी घ्यायची की याला पाण्यात जाऊ द्यायचं आहे. ठीक आहे. आता हे फुल पण आमचं सरळ उभं राहिलं तर जळून जाईल उन्हामध्ये, त्यामुळे आम्ही ठेवताना ह्याला असं ठेवलं पाहिजे. 1-2 दिवसात आम्ही काढून टाकलं पाहिजे हे फुल. आणि हे तयार करताना हा जो मिक्सर आपण तयार करतो, तर आपण 70% माती आणि खताचं कॉम्बिनेशन घेतो. याच्यामध्ये आपण वर्मी कंपोस्टचं प्रमाण 25% ठेवतो आणि राहिलेले 50% माती घेतो याच्यामध्ये आपण. आणि हे मिक्स करून एकदा पाणी काढून घेतलं की असा चिखल तयार होतो. हा जो लेअर आहे ह्याला वापरताना तुम्ही गाळाची माती वापरा, खूप छान राहील. आणि एकच व्हरायटी एका वेळेत आपण लोटसमधली लावू शकतो. अनेक व्हरायटी लावलं तर थोडं नुकसान होतं याच्यामध्ये. आता आपण सेकंड पार्ट घेऊयात. त्या पार्टमध्ये आपण वॉटर लिलीचं बघूयात. वॉटर लिली कशी करायची. आता आपला रायझोम बघा तुम्ही, छान आहे, तुम्हाला समजलं असेल. आता मी याला अपार्ट करतो. ठीक आहे. आणि आपण आता वॉटर लिलीकडे जाऊयात. हे वॉटर लिलीचं प्लांटेशन सगळ्यात सोपं वॉटर लिलीचं प्लांटेशन. ह्याचे रूट्स सगळे आपण साफ करून घेतले. आलेलं झाड आहे आपलं, बट्स आपल्याला दिसले पाहिजे. ठीक आहे. ही पानं आहेत, हे संपलेलं फुल आहे. आपलं प्लांटेशन झालं की काढून टाकायचं. तर हे जे फुलं आहे ही छान व्हरायटी आहे. फुलाची साईज साधारण 2 इंचापर्यंत वाढू शकते एकदा प्लांटेशन होऊन चांगल्या क्लायमेटिक कंडिशन मिळाल्यावर. तर सेम आहे याला एक 5 ते 10% कंपोस्ट टाकायचं. लाल माती चालेल याला, ती मिक्स करून घ्यायची. 50% सॉईल मॅन्युअरचं मिक्सर तयार करतात. तर समजा तयार आहे मिक्सर. ओके. तर आपण कसं लावणार आहोत, सरळ हे रूट्स सरळ खाली खोचून द्यायचे त्याच्यात. आपल्याला ही कळी दिसली पाहिजे. ही कळी आहे ना, ही दिसली पाहिजे. ही चिखलात नाही जायला पाहिजे. ही कळी आपल्याला दिसली पाहिजे लावताना. त्यामुळे फक्त तेवढ्या मातीत टाकल्या, हे झालं माझं प्लांटेशन. आता हे झाल्यावरती आमची काळजी काय घ्यायची आहे, ही पानं पाण्यावरती तरंगवायची आहेत. ही अशी पाण्यावरती तरंगण्याचं काही खास कारण आहे का? हा, कारण काय होतं, हे जर पाण्याच्या बाहेर राहिलं, आता हे जर इथं राहिलं, हे थोडं वरती राहिलं, हे जळून जातं. हे जळालं तर हे याला एनर्जी देणार नाहीये, याच्यामध्ये फूड तयार होणार नाहीये. आणि हे जसं जर हे 3-4 सगळी जळाली तर मग मरायची शक्यता आहे. झाड स्लो होईल ग्रोथला. हा, पण जर ही सगळी अशी असतील तर झाड लवकर सेट होईल. तुम्ही सुरुवातीला एक छत्रीच्या सावलीत पण ठेवलं 1-2 दिवस तरी चालणार आहे. आणि हे करताना अजून एक काळजी घ्यायची, पान जरी खाली असेल आणि असं असेल तरी हे डेट जळून जातो. हा जळाला की मग झाडाला प्रॉब्लेम येतो परत. हे असं नसलं पाहिजे. ठीक आहे. आपल्याला हे असंच पाहिजे, एकदम एक लेवल. नंतर वरती आला चालेल. हे झालं तुमचं प्लांटेशन. आता तुम्ही याचा वास बघू शकता. वास खूप छान आहे, मी तुमच्यासाठी सांगतो. आज दुपारची वेळ आहे, झाड स्ट्रेस आहे, त्यामुळे एवढं फ्रेग्रन्स नाही आहे, पण सकाळच्या वेळेत खूप छान असणार. म्हणजे झाडाला पण ट्रेस असतो. हो, स्ट्रेस आहे. आता ऊन खूप हाय आहे ना. यस. बघा, तुम्ही इकडे सविस्तर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी दहाव्याला सबस्क्राईब करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. तुमचे विशेष आभार. धन्यवाद.